काय बनवायचंय? बिर्याणी. बिर्याणी बनवूया. हा, आता आपण घरच्या मेंबरला पण विचारू आज काय बनवायचंय. आता शीतलला विचारू आपण काय बनवायचं. शीतल काय बनवायचंय? ठीक आहे, आपण मम्मीला आणि पप्पाला पण विचारू. हा चल पप्पा, आज काय बनवायचंय? बिर्याणी बनवायची आज. बिर्याणी. चला. आमची बिर्याणी. मम्मी काय बनवायचंय? चिकन बिर्याणी. चला, आपण आता रोशन राहिलाय, रोशनला विचारूया काय बनवायचं. आता रोशनला विचारू. चल रोशन, आज काय बनवायचं? बिर्याणी. ते म्हटलं लहान भाऊ मोठा वाटतोय बर का. एखाद्याला आणि हो बदा बदा कुठे. क्यों हिला डाला ना. आता आपण बिर्याणीची पूर्ण तयारी करून घेऊया आणि बिर्याणी बनवूया. रोहितला लई भूक लागलेली. आता मी बनवणार आहे, बिर्याणीची तयारी करणार आहे. आपण पटकन आता तयारी करून घेऊया आपल्या बिर्याणीची. इकडे कढाईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे. बिर्याणी झाली नाही का? मी बिर्याणी खायसाठी लवकर आलो ना बाबा. अरे तांदळाच्या बिर्याणी टाइम बिर्याणी लवकर, बनव लवकर. असं होते का रे बाबा, मारतो काय. कैसी लगी आगे बिर्याणीसाठी मारू नाही घेतो. लहान भाऊ आहे माझ्या पाठचा. आता कांदा फ्राय करून घेऊया. चल आता 2 किलो बिर्याणीचा आपल्याला बनवायचा आहे, तर त्या हिशोबाने कांदा घेतलेला आहे. 10-12 कांदे असे लंबाले चिरून घेतलेले आहेत. आता आपण कांदा काढून घेऊया तळायला टाकलेला. आता हे कांदा आपण खटपूस बांधून घेतलाय, म्हणजे लाल कलर करून घेतलाय या कांद्याचा. असा कांदा करून घ्यायचा आपल्याला. आणि इकडे आपण तांदूळ बॉईल करायला ठेवलेले आहे. दम बिर्याणी बनवायची ना, तर म्हणून बॉईल करायला तांदूळ ठेवलेले आहे. 2 किलोची बिर्याणी. तर आपण रेसिपी आता आपण हे टमाटे 3 बारीक करून घेतलेले असे. तर याच्यामध्ये टाकूया आपण. 1.5 किलो चिकन आणलेलं आहे, हे टाकायचं आहे. आणि आपली 2 किलोची बिर्याणी आहे ना, तर 1.5 किलो चिकन पाहिजेच पाहिजे. आता आपण याच्यात टाकूया फ्राय केलेला कांदा. थोडासा आपण वरती डिझाईन साठी, म्हणजे गार्निशिंग करायसाठी खायचं. आता इकडे मी 5-6 मिरच्या घेतलेल्या त्या स्पायसी. आम्हाला स्पायसी लागतं आमच्या घरामध्ये. इकडे दालचिनी, चक्रीफूल आणि मोठी इलायची घेतलेली आहे. आणि शाही जिरे हे आपण टाकायचे. आपल्या अकाउंटमध्ये टाकायचे, आपल्याला किती टाकायचे किती. इकडे मी लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये कोथिंबीर बी थोडी वाटलेली सांगते मी. याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली पूर्ण, आणि थोडीशी कोथिंबीर बी वाटलेली. आता याच्यात आपण लाल मिरची पावडर टाकूया. आता बिर्याणी मसाला, हे चिकन मसाला टाक. हे चिकन मसाला आहे. धनिया पावडर टाकूया. आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचं, आपल्याला जितकं टाकायचं. हा कांदा लसूण मसाला आहे. थोडा गरम मसाला टाकूया. काळा मसाला. आता याच्यामध्ये दही टाकून घेऊया. आपण दही टाकलेलं आहे. आणि थोडीशी लाल मिरची पावडर आपल्याला कमी वाटते तर अजून टाकूया. आणि हळदी पावडर टाकूया थोडं. आता आपण याच्यावर तेल टाकून घेऊया. जे आपण कांदा फ्राय करायला तेल घेतलेलं ना, ते टाकायचं. मी 3 पळ्या टाकल्यात. आता ही 3री पळी आहे. आणि अजून थोडंसं टाकते. आणि ही कोथिंबीर. आणि आता याला
पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम आहे म्हणून मी हाताने नाही करते, एका हाताने मी करू शकते थंड झाल्यावर. थंड झालं तेल आपलं, हाताने करते पटापट. आता आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकूया आपण, कारण की आपण तांदळामध्ये बी मीठ टाकलेले म्हणून आपल्याला याच्यात कमीच मीठ टाकायचे. आणि असं छानपैकी मिक्स करून घ्यायचे. आवडते का आता हे असं सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपल्याला शिजवायला लावायचं गॅसवर. ठीक आहे, आता आपण इकडे शिजवायला लावून दिलेलं आहे, त्याला झाकण ठेवून शिजवून देऊ. आपण आता थोडं वेळ शिजून देऊ, थोडं चिकन बॉईल व्हायचं. चिकनची आपली ग्रेव्ही बनायची. आता तर आपले तांदूळ बॉईल झालेले, आता ते काढून घेऊया आपण मस्त दम बिर्याणीसाठी. तुमची जर ऑर्डर असली बिर्याणी बनवायची तर आम्हाला नक्की संपर्क करा आणि 4 किलो 5 किलो 10 किलो बिर्याणी करून देऊ शकतो. घरपोच ऑर्डर नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला की तुम्हाला बिर्याणी पाहिजे, आणि ते मी अंबडच्या परिसरमधलेच सांगा. जर मी मुंबईला गेले की मुंबईला बी मला ऑर्डर देऊ शकतात. असे टाकून द्यायचे. तांदूळ टाकून द्यायचे. दम द्यायसाठी टाकायचे. कच्चे तांदूळ अजून शिजलेले नाही, फक्त बॉईल केलेले टाकायचे अर्धा. तांदूळ टाकून घ्यायचे डायरेक्ट. आता डायरेक्ट सगळे तांदूळ टाकून घ्यायचे याच्यावरती दम बिर्याणीला. आता आपल्याकडे फ्रूट कलर आहे तो टाकूया. आणि हे थोडा आपण कांदा ठेवला होता तो टाकायचा. कोथिंबीर टाकू. आता हे आपण गॅस चालू करून ठेवले. पाणी घे भरून टाकून डब्यात नाही कशात तरी. याच्यावर वजन ठेवलेले दम द्यायचं याच्यावरती. हे बसते. आता दम बिर्याणी आपण दमवर लावलेली. आता 15-20 मिनिट आपण टाइम बघूया, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट खाताना भेटू. तर आपली बिर्याणी झाली, आपण आता खायला घेतली आहे. आता आपण प्लेटवर काढले. दर बिर्याणी आणि सांग कशी लागते मला. त्याच्यात पाहिजे त्याच्यात खरं सांग. खरंच ना कुचंबर टाकायचो भारी.